कुर्बानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद, जय हिंद, माता की जय, माता की जय, वंदे वंदे। वीर का भारतवासी पर दत पर हो उनका हिंदुस्तानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। आपण हे राजे आपल्याशीच भांडत होते, आपलं नाही का असंच होत। आपण पहिल्यांदा घरात भांडतो, नंतर शेजाऱ्याशी भांडतो, नंतर गल्लीत भांडतो, त्याच्यानंतर गावात भांडतो। पण ज्या वेळेला दुसरा चोर गावावर चोरी करायला येतो त्यावेळेला हे सगळेजण आपलं आपलं भांडण विसरतात आणि त्या चोराविरुद्ध भांडायला एकत्र होतात। तशी आपल्या भारताची अवस्था झाली। ज्या वेळेला लोकांना कळलं की अरे खरे चोर तर हे आहेत, आपल्या आपल्या संस्थांना नाही का आपण भांडत होतो कुणाबरोबर? छत्रपती भांडत होते कुणाबरोबर? आदिलशाह बरोबर, निजामशाह बरोबर, नागपूरचे भोसले, सातारचे आणखी वेगळे जे संस्थानिक होते, या देशाबरोबर असे 600 संस्थानिक होते, त्यांची भांडणं एकमेकातच होती। पण इंग्रजांनी ज्या वेळेला एकत्र केलं त्यावेळेला आपल्याला कळालं की अरे आपण तरी एकच आहोत आणि याचे खरे कोण आहेत? वैरी आपले इंग्रज आहे। आणि त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी लढायला तयार झालो आणि त्याची पहिली भूमी म्हणजे 1857चं पहिलं समर। आणि त्या समरामध्ये पहिल्यांदा आपण आपला भारत स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न केले। मंगल पांडेंनी पहिल्यांदा इंग्रज अधिकाऱ्यावरती गोळी झाडली आणि म्हणून मंगल पांडे हा पहिला क्रांतीवीर आहे। असे अनेक पुन्हा त्या ठिकाणी प्रयत्न झाले। त्या लोकांनी आपल्या देहाचं बलिदान तर केलं, आपली संपत्ती देशासाठी कामाला लावली। याच्यामध्ये लहान मोठ सगळे होते। याच्यातलं एक उदाहरण आहे, त्यावेळेला स्वातंत्र्याचं वारं इतकं झपाट्यानं पसरलेलं होतं। मग ते टिळक असतील, लाल बाल पाल असतील, सुभाषचंद्र बोस असतील, चंद्रशेखर आझाद असतील, मंगल पांडे असतील किंवा आणखीनही छोटे मोठे कार्यकर्ते ज्यांची इतिहासामध्ये कुठे बंद नाही असे खूप आहे। पण त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं होतं की ज्या वेळेला 9 ऑगस्ट 1942 ला मुंबईला चले जावची घोषणा ही गांधीजींनी केली, त्यावेळेला नंदुरबार मध्ये शाळकरी 16 वर्षाचा मुलगा शिरीष कुमार हा त्या मोर्चामध्ये सामील झाला। आणि त्या पोराला काय कळावं, 16 वर्षाच्या पोराला काय कळावं स्वातंत्र्य म्हणजे काय असतं, कशासाठी करायचंय। पण याचा अर्थ असं आहे की या 10 वर्षाच्या मुलापासून ते 90 वर्षाच्या नव्हे तर 100 वर्षाच्या माणसापर्यंत सर्वांचं शरीर मन हे पेटलेलं होतं स्वातंत्र्य मिळवायचं। शेवटी त्यांनी हातात झेंडा घेऊन, त्या शिरीष कुमारने हातात झेंडा घेऊन मोर्चाचं नेतृत्व केलं आणि घोषणा दिल्या। इंग्रजांनी अधिकाऱ्यांनी त्याला बराच वेळ सांगितला भारत माता की जय म्हणायचं नाही, वंदे मातरम म्हणायचं नाही, पण तो म्हणला मी म्हणणारच, माझा देश स्वतंत्र करणारच। इंग्रज अधिकाऱ्यांनी शेवटी त्याच्यावरती गोळी झाडली आणि हे 16 वर्षाचं पोरग या ठिकाणी बलिदान दिलं गेलं। सांगण्याचा हेतू हेच आहे की असं बलिदान देणारे हे छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे, गरीबातले गरीब आणि श्रीमंतातले श्रीमंत सगळे होते। त्या सर्वांनी आपल्या देहाचं, संपत्तीचं, विचारांचं बलिदान केलं आणि आपला देश स्वतंत्र केला आणि तो आपल्या ताब्यात दिला। महत्वाचा प्रश्न काय आहे की आपला देश आपल्या ताब्यात आपल्या पूर्वजांनी दिलाय, स्वातंत्र्य सैनिकांनी दिलाय, नेमकं आपण काय करतो? आपण काय करतोय हा प्रश्न महत्वाचा आहे। तर आपण केवळ 15 ऑगस्ट या दिवशीच माझा देश आहे या पद्धतीनं न जगता दररोजचा दिवस हाच 15 ऑगस्ट आहे आणि दररोजचा दिवस हाच स्वातंत्र्याचा दिवस आहे आणि दररोजचा दिवस हाच भारताच्या विकासासाठी मी काहीतरी केलं पाहिजे हे आठवण्याचा दिवस आहे। म्हणून या पद्धतीनं जर आपण वागलो गेलो तर आपला भारत हा
खूप मोठा जगामध्ये महान शक्ती होईल. पण याच्यासाठी या झेंड्याची काठी जर उंचाच उंच न्यायची असेल तर त्याला प्रत्येकाचा हात लागला. त्याला प्रत्येकाचा हात लागला तर झेंड्याची काठी उंचच उंच जाईल. म्हणजे आपला झेंडा तिरंगी झेंडा हा जगामध्ये सर्वात उंच पातळीवर जाऊ शकतो. त्याच्यासाठी गरज आहे आपल्या त्यागाची, आपल्या विचाराची ही गरज आहे. पण नेमकं आपण बरेच लोक हेच विसरलेले आहेत. फक्त आणि स्वार्थच भोकाळला गेलेला आहे. हे पाहिल्यानंतर कदाचित त्यावेळच्या गांधीजींना नेहरूंना आपल्याला लक्षात असेल ज्या वेळेला इतका त्याग आहे दिल्लीमध्ये मंत्रिमंडळ आणि पंडित जवाहरलाल नेहरू शपथ घेत होते आणि दिल्लीत भाषण चाललं होतं नेहरूंचं लाल किल्ल्यावर. पण गांधीजी कुठे होते? बंगालमध्ये होते. त्यांना पत्र पाठवून बोलवलं पण ते म्हणले नाही मी येत नाही. अरे इकडे लोक एकमेकावरती हल्ले करतायत आणि मरतायत, ते थांबवल्याशिवाय मी तिकडे येणार नाही. गांधीजी आले नाहीत. याला म्हणतात त्याग, स्वार्थाचा त्याग, देशाची सेवा. धन्यवाद त्या सर्वांना जे वरून पाहत असतील त्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. भारत माता की तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गंवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट कर न आए, जो लौट कर न आए। ए मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। देश में थी दीवानी, वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, वो खेल रहे थे होली। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.